टाकते आता? नाचणीचं पीठ आहे. हे काय 4 घेतले. हे नुसत्या नाचणीचं केलं ना आता काय हे तांदळाचं पीठ, हे तांदळाचं बायडिंगला. बस हे नाचणीचं 4 आणि हे तांदळाचं 2 असं हे घ्यायचं ना. चम्मच. हे काय करते? हे भाकरी थापायला काढते पीठ. म्हणजे ते मिक्स केलं ना पीठ. आता याच्यात काढते पीठ. हे काय मिक्स केलं. उकळून घ्यायचं पाणी, गरम पाणी ना. एकदम असं थडथड उकळून घ्यायचं, बुडबुडे येतात ना. आणि हे जसं जिरेल तसं टाकायचं आणि मळायचं गरम गरम. आणि मग आता ते फुगतं ते पीठ असं सगळं लागलं. आता हे गरम गरमच मळायचं. नाही तर आढळतात, असे फुगत नाही, चपट्या बांधतात. चाप ठेवलं हे लगेच करायचं 5-10 मिनिटं. हे थोडंसं ते 5 मिनिटं काय ते ठेवायचं ना गार करायला. हे असं हलवून घ्यायचं, गरम गरमच ते मळायचं. हे थंड पाणी आहे ना. हे घेतले. आता हे परत हे टाकणार का हे याच्यात? लागलं तर टाकायचं थोडं. हे जरा साफ करते ना मी. पाणी घेते ना हे थंड पाणी. थंड पाणी. असं थोडं थोडं घेऊन मळायचं. हे मिक्स करते ना. थोडंसं पाणी घेते ना, थंड पाणी. भाकरीला पाणी लागतं जास्त. म्हणजे जसं असेल तसं पीठ. हे काय आता मिक्स हे केलं ना सगळं. आता गोळे करते. हे काय आई तू हे असं काय ते खाडते आणि लावते. मोठा गोळा आहे, कमी केलं.
हे दोन आता हा तर लहान आहे छोटेच ना, आहेत. ही लहान होईल. हातात एवढा बरोबर बसला ही जास्त मोठी होईल. 4 झाली आणि एक छोटी. एका चाळणीत 4 होतात. ते 2 चमचे ह्याचे घेतले ना तांदळाचे. हा कसला आहे लोखंडी तवा तवा? आहे, तापत ठेवायचा. किती मिनिटासाठी? 5-10 मिनिटं. तोपर्यंत ही भाकरी होईपर्यंत तापतो तो. अच्छा. पाण्याचा पाण्याचा हात घेतला. मळते. हे काय हे पीठ घेते इथे. असं करायचं. ही पलटी नाही ना हे करायची? नाही, अशीच. एकाच साईडला आणि हे कढईला असे थापत जायचं. वेशाने पडले पाहिजे, नाही तर फुगत नाही. खाली काय आई? खाली ते पीठ. नाही तेच हे चपातीचं आहे ना, हे लाकडाचं पोलपाट लाकडी. पोलपाट. याच्यामध्येच तू करते ना? याला लाकडीच लागते जास्त करून. स्टीलचं असेल तर सटकाला येत असं. काही जण परातीत पण करतात. हा, पण ती हे मोठी लागते ना ती परात. तर मला याची सवय. लाकडी हे पोलपाटाची ना. तवा चांगला तापला. हे नाचणीचं हे चांगली आहे ना भाकरी हेल्थसाठी. डायबिटीसला चांगलं. हे काय आता उचलते का? हे प्रथमच ठेवलंय ना म्हणून मोठाच ठेवलाय गॅस. आणि दुसऱ्या वेळेला मग बारीक करायचं टाकताना. आता काय हे पाण्याचा हपका मारते. हे पाणी टाकलंय ना. हे असं मळते का परत आई? मळून चांगलं घेतलं चांगले होतं. मऊ वगैरे फुगतात. रेषा नाही पडत कढईला. हे कढीचं पीठ मध्ये घ्यायचं म्हणजे सांडत नाही. भाकरी बरोबर होते.
हे असं हात का हे ठेवते इथे म्हणजे साईडला? कढीला असं रेषा नाही येऊ. आता ही काय थोडीशी झाली का? झाली नाही खालून, आता वरून हे होईल. हे काय नंतर पाण्याचे पाण्याचा हात छाप. घ्यायचा. म्हणजे हे सफेद पीठ पण निघून जातं. हे काय आता नाही शिजलं. खालून काय ते चेक करते का हे शिजलंय की नाही करून? हे असं उकळतं येते. म्हणून ते तवा आधी तापायला लागतो. हां. हे काय परत हे पलटी केलं? नाही, कडा शिजून घेते. अच्छा, कडा काय हे शिजून घेते. हे परत टर्न केलं ना? फुगते एकदाच ते थोडीशी. करायचे आणि मग अशी करायची. दोन्ही साईडनी ते हे शिजवायचं. मिनटात हे किती मिनटं लागतं आई हे हे शिजायला? 5-6 मिनटं. 5 मिनटं एक भाकरीला आणि हे चपातीला 2 मिनटं. 2 मिनटं. आता ही दुसरी टाकते, ही वाली दुसरी. जास्त पाणी असेल तर काढून टाकायचं. आता हे काय आता हे मोठा केलंय का गॅस? हे काय आता टाकताना लहान करायचं. हे याने तू हे करते ना, कट करते कट करते 4 भागामध्ये. पाण्याचा हात हे घ्यायचं म्हणजे पटापट तुकडे होतात. पातळ झाले भाकरी. आणि हे सुकलं पाहिजे का अशी उलटाची. जाऊ दे बाजूला गेली. तेव्हा एवढी पातळ आहे म्हणून ते फुगली नाही एकदम. हे काय पलटी केली, पलटते ना आता. हे जरा होऊन दे थोडी. हे काय आता हे पलटी करते. ही थोडीशी फुगली. हे बघ. नाही, फुगतात सगळ्या. पहिली ती जामच पातळ आणि हे झालं. फुगली ही भाकरी. हे अशी काय ती फुगून काय ती हे पलटी करायची लगेच? नाही, इथे असं कच्चं वाटते म्हणून मी असं केलं. आता काय हे काढते इथे आणि आता ही दुसरी टाकते ना जी झाली करते. आता या सगळ्या फुगतील. ती पहिलीच काहीतरी हे फुगत नाही ना टाकली की? तवा तापायला लागतो. आणि पातळ पण झाली. ही आता काय कट करते ना. ती शेवटची एकदम काहीतरी हे कडक बनते ना भाकरी एकदम. तव्यावरच ठेवली तर एकदमच हे कडक बनते. जास्त वेळ हे ठेवली ना हे तव्यावरती तर. हे पापुद्रा झाली ना हे.